कोपरगाव वकील संघाची वार्षिक निवडणूक बुधवारी 15 जुलै रोजी उत्साहपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली। या निवडणुकीत ॲडव्होकेट दिलीप लासुरे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट दिलीप लासुरे, ॲडव्होकेट अनुप ठोळे, ॲडव्होकेट रशीद शेख आणि ॲडव्होकेट रत्नप्रभा भोंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत वकील संघातील एकूण 219 मतदारांपैकी 204 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। महिला उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट करुणा सोनवणे यांनी विजय मिळवला। निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शांततापूर्ण, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट शरद गुजर यांनी संपूर्ण प्रक्रियेचे नेतृत्व केले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट परेश डागा यांनी ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ॲडव्होकेट दिलीप लासुरे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली। विजयाची घोषणा होताच वकील बांधवांनी त्यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप लासुरे यांनी वकील संघाच्या सर्वांगीण विकासाला गती देणे, वकिलांच्या व्यावसायिक हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच संघटनेचे काम अधिक सक्षम, पारदर्शक करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी वकील संघातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबद्दल वकील संघाचे मावळते अध्यक्ष शरद गुजर यांनी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत अधिक माहिती दिली आहे। वकील संघाचे सन 2026 व 27 करता इलेक्शन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले। यामध्ये अध्यक्षपदासाठी 4 उमेदवार उभे होते व महिला उपाध्यक्षपदाकरता 2 उमेदवार उभे होते। बाकीचे इतर उमेदवार पदाधिकारी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते। आज झालेल्या मतदानामध्ये अनुप विजयकुमार ठोळे यांना 41 मतं पडले, दिलीप चिंतामण लासुरे यांना 96 मतं पडले, ॲडव्होकेट रशीद जिलानी शेख यांना 62 मतं पडले, ॲडव्होकेट रत्नप्रभा भोंगळे यांना 5 मतं पडले। असे एकूण 217 पैकी 204 मतदान झालं। यामध्ये ॲडव्होकेट दिलीप चिंतामण लासुरे हे अध्यक्षपदासाठी त्यांना आज रोजी निवडून आले म्हणून असं जाहीर करण्यात आलं। यासाठी महिला उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट करुणा सुधीर सोनवणे यांना 128 मतं पडले व ॲडव्होकेट मंजिरी गौतम जोशी यांना 74 मतं पडले। त्यांना आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करुणा सोनवणे मॅडम यांना निवडणूक म्हणून महिला उपाध्यक्ष म्हणून निवडून आले म्हणून त्यांना जाहीर करण्यात आलं। या मतदान प्रक्रियेमध्ये आमचे सर्व सहयोगी ॲडव्होकेट भिडे साहेब, परेश डागा, प्रताप निंबाळकर, गिरमे जाधव यांनी सहकार्य केलं। ॲडव्होकेट पोळ मॅडम यांनी सहकार्य केलं। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं मतदान होऊन पुरुष अध्यक्ष व महिला उपाध्यक्ष यांची निवड झाली। तसेच यापूर्वी उपाध्यक्ष पदाकरता ॲडव्होकेट कातकोडे हे बिनविरोध निवडून आले। तसेच सचिव पदासाठी ॲडव्होकेट जाधव, दीपक जाधव हे बिनविरोध निवडून आले आहे। तसेच खजिनदार सहसेक्रेटरी पदासाठी प्रशांत मोकळ हे बिनविरोध निवडून आले। तसेच खजिनदार पदासाठी राहुल वागचौरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाले। तरी मी निवडणूक निर्णय अधिकारी व आमच्या टीमच्या वतीनं विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करून त्यांना भावी वाटलेले शुभेच्छा देतो। वकील संघाने कुठल्याही दबावाला न बळी पडता एकदम खिळीमिळीच्या वातावरणात मतदान केलेलं आहे आणि मला विजयी केल्याबद्दल, अध्यक्षपदाला निवडून दिल्याबद्दल सर्व वकिलांचे मी आभार मानतो, मनपूर्वक आभार मानतो, सिनियरचे, ज्युनियरचे, सर्वांचे। आणि यापुढे कार्यक्षमपणे वकिलांचं हित पाहून आणि आर्थिक ट्रान्सपरन्सी ठेवून सर्व कामकाज केले जाईल।